रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीतर्फे 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्हांच्याही नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 हे 9ही उमेदवार विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री राजेश विटेकर आणि श्री शिवाजीराव गर्जे यांना माननीय अजितदादा पवारसाहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि पहिल्या फेरीमध्येच राष्ट्रवादीचे दोन्ही हे उमेदवार विजयी होतील. महाविकास आघाडीतर्फे 3 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे करण्यात आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्या 3 पैकी एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे आणि महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीला विजयी होतील. मात्र यामध्ये आणि जयंत पाटील हे पराभव होतील असं शिंदे गटाला म्हणालं की तुमचं मत प्रमोट करलं. महायुतीचे 9च्या 9 उमेदवार विजयी होत असतानाच त्यांच्या 3 पैकी निश्चितच 1 जणाचा पराभव होणार आहे आणि शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उभे करण्यात आलेले मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच पक्षांमध्ये असलेले मधुर संबंध त्यामुळे ते विजयी होऊ शकतात आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे पराभव होऊ शकतात. हा पराभव म्हणजे शरद पवारांचा पराभव होऊ शकतो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे उद्या त्यांचा पराभव झाला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पराभव झाला असं समजलं जाईल. घोडेबाजार होऊ शकतो याच्यामध्ये असे अनेक आरोप लावण्यात आलेले आहेत. नाही असं मला अजिबात वाटत नाही. महायुतीचे सर्वच पक्षाचे मग भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल ह्या सर्व आमदारांची एकजूट पक्की आहे आणि 9च्या 9 उमेदवार महायुतीचे हे निवडून येतील. महायुतीला कुठेतरी भीती आहे त्यामुळे त्यांना एकत्रितरित्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना त्यांच्या आमदारांवरती विश्वास नाही असं विरोधकांकडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली त्यावेळेला त्यांचं पहिलं वाक्य होतं की माझा पूर्ण विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे आमदार देखील पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार हे राज्यातील त्यांचं शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे कुठेही महायुतीचं एक मत देखील कमी होणार नाही. किंबहुना उद्याच्या निवडणुकीमध्ये ती मतं वाढलेलीच आपल्याला दिसतील. हॉटेल पॉलिटिक्स सोडा मात्र हॉटेल विकत घेण्याची ताकद खासदाराकडे असं जिथे म्हणतात. स्वतःची इमेज वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी यांच्याकडे 200 कोटी मध्ये एवढा पैसा देतो. जितेंद्र आव्हाड सध्या वैफल्यग्रस्त आहे. त्यामुळे फार त्यांच्या आरोपांना महत्त्व मीडियाने देखील देऊ नये. 200 कोटी हा कथाकल्पित कुठनं आकडा आला मला माहीत नाही. रोहित पवार असतील, डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील,
हे सातत्याने अशा प्रकारचे खोटे आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर करत असतात. आणि उद्या मग 2019 साली ज्या वेळेला रेनायसेन्स हॉटेलमध्ये किंवा सोफिटेल हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार ठेवण्यात आले होते, मग ते हॉटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचं का? त्यामुळे या बेसलेस ॲलिगेशन्सला फारसं काही महत्त्व देऊ नये. माझा त्यांना नक्कीच एक सल्ला आहे की लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस पार्टी ही स्वतःला मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये समजायला लागले आणि नुकतेच त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी 288 विधानसभांमधनं इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले. तर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी ही काळजी करावी की त्यांच्या मुंबऱ्या कळव्या विधानसभेतनं काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता इच्छुक म्हणून पक्षाकडे तिकीट मागत नाही ना. कारण ठाण्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की ठाण्यामधील काँग्रेस संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. अशा प्रकारचे अनेक आरोप जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वेळा त्यांच्यावर केलेले आहेत. 100 वेळा फोन केले मात्र एके वेळेत माझं आपल्या प्रसारमाध्यमांच्या तर्फे त्यांना निवेदन आहे की त्यांना कधी भेटायचं आहे माननीय अजितदादा पवारसाहेबांना त्यांनी सांगावं. मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना माननीय अजितदादा पवारसाहेबांकडे घेऊन जाईल. पण मुंब्रा कळव्या ह्या विधानसभेमध्ये निधी मिळाला नाही हे धादांत खोटं ते बोलत आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. तिसऱ्यांदा कल्याणचे खासदार म्हणून ते निवडून आले. मुंब्रा कळव्यामध्ये 2023 एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ 55 कोटी रुपयाचा निधी हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आला. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक जे आत्ता डॉक्टर जितेंद्र आव्हाडांबरोबर आहेत यांनी आपल्या प्रभागामध्ये तो निधी घेतला. त्या नगरसेवकांची नावं सांगून त्या नगरसेवकांना मी अडचणीत आणू इच्छित नाही. पण लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 55 कोटीचा निधी हा ह्यापूर्वी देखील मुंब्रा कळव्यामध्ये आलेला आहे. नुकताच तिथल्या माजी नगरसेवकांनी जी निधीची मागणी केली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे जवळजवळ 50 कोटीचा निधी हा आत्ताच जून महिन्यामध्ये मुंब्रा कळव्याला आलेला आहे. आणि मी असेल, माझे सहकारी नजीब मुल्ला असतील, तिथले स्थानिक माजी नगरसेवक असतील, आमची मागणी आहे की अजून 50 कोटीचा निधी अजितदादा पवारसाहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तो निधी मुंब्रा कळव्याच्या खऱ्या विकासासाठी आम्ही आणू. यांचं पोटशूळ एवढंच आहे की यांच्यामार्फत निधी आला तर यांच्याच मर्जीतले ठेकेदार त्यांना देता येतात, त्यातलं अर्थकारण करता येतं. मागच्या 10 वर्षातला आपण जर त्यांनी आणलेल्या निधीचा विनियोग कसा झाला ह्याचा व्हाईट पेपर काढलात तर एका ठराविक ठेकेदारालाच सर्व कामं दिली जातात. हे खरं त्यांचं दुखणं आहे. निधीच्या बाबतीमध्ये महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंब्रा कळव्याकडे दुर्लक्ष करणार नाही. किंबहुना भरघोस निधी महायुतीतर्फे मुंब्रा कळव्याला दिला जात आहे. मात्र त्यांचं म्हणणं आहे की हा निधी का माझ्या खिशात जात नाही आहे, हा निधी जो विकास कामासाठी लोकांच्यासाठी जाणार आहे, त्यामुळे नक्कीच हा निधी कुठेतरी मिळत नसेल खंत व्यक्त केली. हा निधी महायुतीचं सरकार मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी देत आहे. त्यांच्या माध्यमातून येत नाही याची खरी पोटदुखी, आपल्या मर्जीतले ठेकेदार त्यांना ठेवता येत नाहीत ही खरी पोटदुखी आहे. निधी मी जसं सांगितलं ना की राष्ट्रवादीचा हा माझ्याकडे GR आहे 24 एप्रिल 2023चा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकप्रतिनिधी आहेत, कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. या लिस्टमध्ये अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक जे त्यांच्याबरोबर आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाडांबरोबर यांनी देखील निधी घेतलेला आहे. त्या नगरसेवकांची नावं सांगून मी त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही.
पण 55 कोटीचा निधी हा 2023 म्हणजे ते 3 वर्ष सांगतात. त्यांचं कॅल्क्युलेशन काय मला माहीत नाही, कारण 22 जूनपर्यंत तर ते स्वतः मंत्री होते. त्याच्यानंतर 2च वर्ष झाले. त्या 2 वर्षामध्ये 55 कोटी हा निधी आलेला आहे, 50 कोटी आत्ता निधी आलेला आहे. म्हणजे 105 कोटी रुपये निधी हा मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आलेला आहे. नक्की नगरसेवक कोणाच्या बाजूने आहेत, नक्की त्यांनी पाठशाळातून हा निधी ते घेत आहेत त्या समोर. मी कोणाचंही नाव सांगून त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही. कळवा असेल, मुंब्रा असेल, तथाकथित निष्ठावान त्यांच्याबरोबर असलेले माजी नगरसेवक हे प्रत्येकाने आपापल्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये निधी घेतलेला आहे आणि तो निधी शेवटी विकासासाठी आहे, तिथल्या लोकांसाठी आहे. त्यामुळे अधिक मी त्याच्यावर राजकारण करू इच्छित नाही. काँग्रेसने 288 जागासाठी फॉर्म सुरू केले का वाटतं? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उप मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार साहब ने जब विधायकों की बैठक ली, उनका पहला वाक्य ये था कि मुझे पूरा विश्वास मेरे विधायकों पे है, अविश्वास की कोई बात नहीं. कल जो विधान परिषद के 11 रिक्त पदों के लिए चुनाव होने वाला है, महायुति की ओर से 9 उम्मीदवार खड़े किए गए हैं. भारतीय जनता पार्टी की ओर से 5, शिवसेना की ओर से 2 और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से 2. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से श्री राजेश विटेकर और श्री शिवाजीराव गर्जे, ये दोनों भी हमारे प्रत्याशी पहले ही फेरी में अपना कोटा पूरा करके विजयी होंगे और महायुति के 9 उम्मीदवार इस विधान परिषद के चुनाव में विजयी होंगे. क्या लगता है महाविकास आघाड़ी की तरफ से कौन सा उम्मीदवार जो मिल सकता है, क्योंकि मिलिंद नार्वेकर के संबंध सभी के साथ अच्छे, वही शरद पवार ग्रुप की तरफ से जो है शेकाप में जो जयंत पाटिल उनको अपना समर्थन दिया. महाविकास आघाड़ी की तरफ से 3 प्रत्याशी खड़े किए गए हैं, लेकिन जो शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और कांग्रेस के जो संबंध है उसमें संभावना यही है कि श्री मिलिंद नार्वेकर, जिनके सारे पक्षों में अच्छे संबंध है, ये विजयी होंगे और शेकाप के जयंत पाटिल, इनका पराजय होगा, ये कल की संभावना है. लेकिन हमें विश्वास है कि महायुति के जितने वोट है उससे ज़्यादा वोट लेके ही महायुति के 9 उम्मीदवार ये विजयी होंगे. सर, जैसे देखा जाए जयंत पाटिल जी को पवार साहब ने खुद समर्थन दिया है, ये जो जयंत पाटिल का पराभव होगा, कहीं पवार साहब को पराभव नहीं माना जाएगा? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार गुट के पास खुद की विधायकों की संख्या न होने की वजह से शेतकरी कामगार पक्ष के जयंत पाटिल, उनको उन्होंने समर्थन दिया है. अगर वो जितने वोट चाहिए वो नहीं जुटा पाते तो वो एक तरह से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट की ही भी हार मानी जाएगी. अजित पवार जब भाजपा और शिवसेना के साथ सरकार में शामिल हो रहे तो उनको आश्वासन दिया गया था कि सभापति पद दो उनके जगह, आप रस्सी खींच उसमें जा रहे. क्या लगता है कि अजित पवार ग्रुप को सभापति पद मिलेगा? मुझे विश्वास है कि कोई इसमें रस्सी खींच नहीं हो रही. महायुति के 3 नेता, महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री माननीय एकनाथराव जी शिंदे साहब, उप मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार साहब, उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस, ये तीनों नेतागण बैठ के ये सब सुलझा लेंगे. महायुति का महाराष्ट्र के प्रमुख पदाधिकारी का एक सम्मेलन षणमुखानंद हॉल में पिछले शनिवार को ही हुआ था. वहाँ पर तीनों पार्टियों के शीर्ष नेतृत्व ने ये स्पष्ट कर दिया था कि विधानसभा की आने वाले चुनाव हम महायुति करके ही लड़ेंगे और महायुति के, चाहे भारतीय जनता पार्टी हो, चाहे शिवसेना हो, चाहे राष्ट्रवादी हो, इन तीनों पार्टियों में कोई भी विसंगता नहीं है.